माझ्या मम्मीला पण आवडतं. सायलीताई तू खूप आवडते. थँक्यू. तुमच्या सिरियलमध्ये जी सायली अर्जुन आहे, तुमच्या दोघांचं प्रेम आहे, तुमचा सिम्पलपणा आहे, तो सिम्पलपणा कसं एक्सप्लेन कराल तुम्ही? सिम्पलपणा मी एक्सप्लेन करण्यापेक्षा मला असं वाटतं की हा एक ऑथर बॅक्ड रोल आहे. लिखाणातनंच सायली किती साधी सरळ असेल हे आधीपासूनच लिहून आलेलं होतं. आणि कधी कधी आपण म्हणतो ना की खूप साधेपणा दाखवण्यासाठी पण खूप एफर्ट्स लागतात आणि ते एफर्ट्स दिसता कामा नयेत. त्यामुळे मग तशीच सुरुवात झाली. जेव्हा पहिल्यांदा हे कॅरेक्टर माझ्याकडे ऑफर केलं गेलं तेव्हा जेव्हा लुक टेस्ट झाली त्यानंतरच अभ्यास सुरू झाला होता माझा की किती साधं दाखवता येईल, आपल्याला काय करता येईल, ती कशी चालेल, कशी बोलेल, कशी हसेल, कशी बसेल, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी की तिचे काही शब्द असतात काही माणसांचे ठरलेले, तर ती कुठले शब्द वापरेल आणि ती कशी, म्हणजे तिच्या सगळ्या गोष्टी काय असेल, तिचं विश्व काय असेल, ह्या अशा सगळ्या गोष्टी प्रोड्युसर्स, चॅनल, रायटर ह्या सगळ्यांबरोबर डिस्कस केल्या गेल्या. आणि मग तुमच्यासमोर ही जी सायली दिसते ती उभी राहिली. आणि स्टार प्रवाहाने पुन्हा एकदा मला या कॅरेक्टरसाठी विचारलं, त्यासाठी मी त्यांचे आभार मानते. आणि छान ह्याचं वाटतं आहे की मी जे एफर्ट्स टाकते आहे, मी जो प्रयत्न करते आहे तो प्रेक्षकांना खूप आवडतो आहे, तर मग मलाही ते छान वाटतं. अर्जुन दादा, तू नॉन महाराष्ट्रीयन आहेस, तर ह्यामध्ये तुला मराठी कळत नाही काही शब्द किंवा तुला गाणी समजत नाही, हा एक पार्ट दिला आहे तुला तर तो इझी वाटतोय का? म्हणजे हा एक बेनिफिट मिळाला बाबा मला की काहीतरी सेम आहे. हो, म्हणजे बरेचदा असं होतं की बिंग नॉन महाराष्ट्रीयन्स मला बरेचदा हे म्हटलं जातं की तुम्ही मराठी नाही आहात, नसं तुम्हाला हे माहीत नसेल, पण ॲक्च्युली नाही आहे तसं. मी जन्मालो डोंबिवलीमध्येच वाढलो, शाळासुद्धा डोंबिवली, कॉलेजसुद्धा तिथेच होतो. हल्ली गेली 8-9 वर्ष मी मुंबईला आलो आहे आणि माझी बायकोसुद्धा महाराष्ट्रीयन रत्नागिरीची आहे ती. सो मराठी लिटरेचर असो किंवा मराठी माणसं असो, मराठी सण असतील, त्यांच्यासोबत मी लहानपणापासून जगत आलो आहे. कारण डोंबिवलीमध्ये असताना प्रत्येक सण मराठी पद्धतीने साजरा व्हायचं, कारण आजूबाजूची लोक मराठीच होती आणि बहुतेक लहानपणी त्यांच्याकडनंच मी शिकलो थोडीफार मराठी. प्रॉपर मराठी जी हवी असते ग्रॅमॅटिक, ती जेव्हा मी या क्षेत्रात आलो मराठी इंडस्ट्रीमध्ये तेव्हा मी शिकलो. आणि आजही मी चुकतो बोलताना, तेव्हा माझ्या टीचर आहेत इथे, ते बरेचदा मला सांगतात हे नाही ही, ती नाही ते, हे सुरू असतं माझं. कारण जेव्हा आपण म्हणतो की तुम्ही जे बघता ऑनस्क्रीन ते फिनिशिंग एपिसोड असतात, त्यामध्ये बरेच चुका असतात माझ्या. कारण मी अजूनही शिकतो. मी हेच म्हणेन की मी कितीही मोठा झालो आयुष्यात, किती मोठा ॲक्टर झालो किंवा कितीही मोठा माणूस झालो, तरी मी हेच म्हणेन की लाईफ इज अ जर्नी आणि जर्नी मीन्स टू कीप ऑन लर्निंग. सो मी आयुष्याच्या शेवटपर्यंत मी शिकत राहणार आहे, नवीन काहीतरी. सो आणि हे जे शिकण्याचं जे आहे ते कधी जड जात नाही, ते आवडतं मला. दोघे खूप साधे दाखवले तर आहोतच, मी खूप साधे आहोत बिचारे. महा एपिसोड आहे, महासंगम आहे आणि मारामारी सुद्धा दाखवली, तर त्यामध्ये सायली रौद्र रूप दाखवणार आहे की शांतपणेच सामना करणार आहे, अर्जुन कसा वागणार? इथे तिचं सायली 2.0 व्हर्जन चालू आहे माझा. हो, म्हणजे कालच आम्ही एक सीन शूट केला ज्यामध्ये काही गुंड येतात मला आणि जानकीला अडवायला, आणि तेव्हा आम्ही त्यांच्याशी कसे फाईट करतो, तर तेव्हा पण मला मजा आली ते शूट करायला. मी एका गुंडाला मारते, तर ते कशा प्रकारे मारते ते बघायला तुम्हालाही मजा येईल. मी आत्ता काही सांगू नाही शकणार. आणि त्यामुळे मजा आली होती तशी की सायली कशी, म्हणजे घाबरत वगैरे अजिबात नाही आहे, उलट ती शुभा मावशीच्या सपोर्टसाठी आली आहे, त्यामुळे ती स्वतः घाबरून कसं चालेल. अर्जुन आधी खूप भडकायचा, आता शांत झाला सायलीमुळे, तर आता परत तो भडकेल का, मारामारीवर उठेल का, हे दिसेल का? तुमचं लग्न झालंय? नाही झालंय. लग्न झाल्यावरती प्रत्येक पुरुष शांतच होतो, कारण असं म्हटलं जातं पुरुष जो असतो तो वाघासारखा असतो. म्हणजे लग्न झाल्यावर पण तो वाघच असतो, पण ते देवी आई भरते वरती, सो तो शांत होऊन जातो. सो जेव्हा सायली आणि अर्जुनचं लग्न झालं त्यानंतर अर्जुन खूप शांत झाला, तो नंतर एक फॅमिली मॅन झाला आहे. त्यानंतर प्रत्येकाचं मन कसं जपणं हे सुद्धा सायलीने शिकवलं अर्जुनला, की अर्जुन तू इतका रागवतोस, सो त्यामुळे प्रोडक्टजी हर्ट होतात, कधी कधी आई हर्ट होते, बाबा हर्ट होतात, सो असं काही वागू नका. सो म्हणून हे सगळं विचार करून तो शांत झाला. पण जेव्हा गरज असते तेव्हा अर्जुन आजही शस्त्र उचलतो, तेव्हा तो आजही रागवतो. सो इथे पण जेव्हा गरज आहे तेव्हा अर्जुन रागवणारच आहे. तुमच्या लुकबद्दल काय सांगा? काही तुला रेड कलर दिला आहे, दादाला व्हाईट कलर दिला आहे, तर ह्याचं काय कॉम्बिनेशन आहे, म्हणजे का दिलं आहे? लाल रंग हा ऊर्जेचं आणि शक्तीचं प्रतीक आहे आणि इथे आपल्या सगळ्यांना स्त्री शक्ती काय असते हे बघायला मिळणार आहे ह्या पूर्ण महासंगममध्ये. म्हणूनच आपण याला महानायिकांचा
महानायिकांची वटपौर्णिमा म्हणतो आहे आणि त्यासाठीच लाल हा मला रंग दिला गेला आहे. आणि त्याबरोबर लुक माझ्या आमची जी स्टायलिस्ट आहे वैशाली देशमुख तिने सगळं डिझाईन केलं आहे. माझी ज्वेलरी कुठली असेल कसे असेल हे धनश्री ज्वेल्स हे आहेत त्यांच्याकडनं माझी ज्वेलरी येते. सो ते त्यांच्याकडनं त्या लेवलला सगळं डिस्कस झालं आहे. आणि दुसरी एक छोटीशी गोष्ट बघायला गेलो तर आम्ही इतक्या छान निसर्गरम्य हिरव्या स्टुडिओमध्ये शूट करतो आहे तर उठून कुठला तर लाल रंग छान उठून दिसेल सगळ्याजणी छान दिसतील म्हणून आम्हाला हा रंग दिलेला आहे. आणि तसंच मुलांना पण एक छान रंग दिला आहे. हो, आम्ही शांततेचे प्रतीक आहोत ना. हे लाल ऊर्जा राग आम्ही शांत वाईट. कास्ट किती आहे एपिसोडमध्ये म्हणजे किती जणांसोबत तुमचं कोलॅबरेशन झालं आहे आणि तुम्हाला कसं वाटतं त्यांच्यासोबत? आम्ही 15 शोज काम एकत्र आलो आहेत आणि त्यातले जवळजवळ 3-3, 4-4 आर्टिस्ट आहेत. सो 15x4 असं रेशोमध्ये इतकी जण होतं. आम्ही जवळजवळ 50च्या वर इथे आर्टिस्ट आहोत. 2 ते 3 युनिट्स इथे लागलेली आहेत. इथे जवळजवळ 200चा क्रू आहे. सो खूप मोठं युनिट आहे आणि खूप काम चालू आहे आमचं ॲक्च्युली. आणि त्यामुळे मध्ये मध्ये ज्यांना भेटतोय तर छान वाटतं आहे कारण काही मैत्रिणी आहेत वेगवेगळ्या शोजमधल्या त्याही भेटत आहेत. आणि अशाच निमित्ताने ॲक्च्युली आम्हाला पण एकमेकांना भेटायला मिळतं त्यामुळे भेटतोय गप्पा गोष्टी होत आहेत धमाल येते सीन्स करताना. सो असं सगळं एकूण काम आणि धमाल असं एकत्र चालू आहे. तुमची काही आठवणी आहेत का म्हणजे आपण आईसोबत जातो स्पेशली वटपौर्णिमेच्या दिवशी आई टांग्या मी पकडते तुझं ताट मी पकडते तर तुझी काय आठवण आहे? मला आठवण म्हणजे मी आईबरोबर प्रत्येक सण प्रत्येक गोष्टी केलेल्या आहेत आणि ती मला घेऊन जायची आवर्जून. आणि मी कर्जतची आहे त्यामुळे गावाच्या ठिकाणी कसं छान वटपौर्णिमा वगैरे साजऱ्या होतात तशाच मला आई एकदा घेऊन गेली होती. सो तिच्याबरोबर मी छान साजरी केली. सगळं पूजा पण मीच केली होती आणि लहानपणापासून मी उपाससुद्धा करते. म्हणजे माझं लग्न झालेलं नाही आहे पण मी त्या दिवशी उपास करते. सो ते आजपर्यंत आहे. तुला मला विचारायचं की बायकांचंच सगळं पूजा असते उपास असतात तुला असं नाही वाटत का की मुलांचं का नसतं आणि मलाही करायचं काहीतरी माझ्या बायकांचं? हो, ॲक्च्युली मला वाटतं तसं. कारण मी आधी पण सांगितलं आहे बरेचदा इंटरव्ह्यूजमध्ये की स्त्री शक्ती जी आहे बायका ज्या असतात त्यांच्यामध्ये पुरुषपेक्षा खूप जास्त शक्ती असते. आणि एक स्त्री जर तिचं सगळं सोडून तिचं संसार सोडून एका वेगळ्याच घरात ती येते तिकडच्या माणसाला आपली माणसं मानते आणि नवऱ्यासाठी ती उपवास करते की 7 जन्म तिला तोच नवरा हवा आहे. सो नवऱ्याचं पण कर्तव्य आहे आणि ते करायलाच हवं आणि ते मी करणारच आहे. बायकोसोबत मी सुद्धा उपवास करणार आहे. खूप छान. तुम्हाला दोघांना भेटून खूप छान वाटलं. थँक्यू. खूप छान आणि मला खूप आवडतं. थँक्यू सो मच. आणि माझ्या मम्मीला तर खूपच आवडतेस आणि तुझं तो प्रियाचा कॅरेक्टर आहे तिचं असं असतं की प्रियाला इथून काढा सायलीला खूप त्रास देते. थँक्यू सो मच. लास्ट काय सांगेल? हेच सांगेन की सगळ्यांनी आमची मालिका अशीच बघत राहा आमच्यावर खूप प्रेम करत राहा त्यामुळेच आम्हाला नवीन एपिसोड शूट करण्याची ऊर्जा मिळते. आणि बघत राहा ठरलं तर मग सोमवार ते रविवार रोज रात्री 8:30 वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर.